नमस्कार, मी सोनल. सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. स्वयंपाकघरातील ताजी-तवानी हिरवी अशी कोथिंबीर, जी प्रत्येक ऋतूमध्ये हवी-हवीशी वाटणारी, रोजच्या स्वयंपाकाची चव वाढवणारी. कोथिंबीर ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पाचक शक्ती वाढवते. हिवाळ्यामध्ये जास्त जेवल्याने पोटासाठी आरामदायक अशी ही रोगप्रतिकारक वाढवणारी कोथिंबीर. तर उन्हाळ्यात उष्णतेचा दाह कमी करणारी ही कोथिंबीर. सगळ्याच ऋतूत सगळ्यात महत्त्वाची ही कोथिंबीर. कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्यामुळे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. फक्त भाज्यांमध्ये किंवा पदार्थांमध्येच न वापरता कोथिंबीर कच्ची जरी खाल्ली तरी खूप फायदा होतो. मासिक पाळीच्या दरम्यानही पोट साफ होण्यासाठी कोथिंबीर खाल्ली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हीट असणाऱ्यांसाठी, युरिनचा प्रॉब्लेम असणाऱ्यांसाठी कोथिंबीर अत्यंत उपयुक्त आहे. अशी ही कोथिंबीर सगळ्या जेवणामध्ये वापरली पाहिजे. आता ही कोथिंबीर ताजीतवानी कशी ठेवायची? बाहेरून जेव्हा आपण कोथिंबीर घेऊन येतो ती पहिल्यांदा झटकायची आणि बाउलमध्ये फक्त त्याची मुळं धुवून घ्यायचे. त्यामुळे मातीतील जे काही जीवजंतू असतील ते पाण्यामध्ये उतरतील आणि अशा पद्धतीने स्वच्छ पाण्याच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या एका बाटलीमध्ये किंवा मोठ्या वांग्यामध्ये आपण ते बुडवून ठेवायचे आहेत आणि त्यावरती ओला कपडा बारीक पिळून आपण गुंडाळून ठेवायचा आहे. पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी अशी कोथिंबीर ताजी तवानी एकदम छान अशी आहे. जराही कोमजलेले नाहीत. पहा, दुसऱ्या दिवशी मात्र आपण त्या ग्लासमधील जे आपण काचेचं भांडं आपण वापरलेलं आहे, त्यातील पाणी झाडांना टाकूया. त्यामुळे त्यातील मातीही आपल्याला झाडांना मिळेल. दुसऱ्या दिवशी परत पाणी भरून जर ठेवणार असाल, तेव्हा मात्र पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे. पहा, यावेळेसही अशा पद्धतीने मोठी कोथिंबिरीची पेंडी आहे, तर मी ती छोट्या कुकरमध्ये ठेवलेली आहे आणि भरपूर छान अशी ही कोथिंबीर एकदम टवटवीत राहते. फ्रीजशिवायही आपण कोथिंबीर छान टवटवीत ठेवू शकतो. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडंसं जी कोथिंबिरीची चव आहे ती निघून जाते. जर तुम्हाला ताजीतवानी कोथिंबिरीचा व्यवस्थित आस्वाद घ्यायचा असेल, औषधांसाठी म्हणून किंवा प्रकृतीसाठी जर तुम्हाला कोथिंबीर खायची असेल, तर ती अशा पद्धतीने धुवून कापडामध्ये गुंडाळूनच ठेवा. त्यामुळे सगळे सत्व आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची असेल, तरी याच पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ही कोथिंबीर 3 दिवस आरामात वापरू शकता आणि कोथिंबिरीची चव बदलणार नाही आणि त्यातील सत्वही कमी होणार नाहीत. तर या पद्धतीने कोथिंबिरीचा जरूर वापर करा. चला तर मग आता आपण या ताज्या आणि सत्वयुक्त कोथिंबीरपासून पराठे बनवूया. घाई गडबडीत किंवा परगावी जाण्यासाठी, शिवाय घरात सकाळच्या नाश्त्यासाठी हे कोथिंबिरीचे पराठे खूपच छान आणि चविष्ट, करण्यास सोपे असे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. झटपट होणारे, चवीला रुचकर असणारे, मऊ असे हे कोथिंबिरीचे पराठे. यासाठी गव्हाच्या पिठामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण बेसन मिक्स केलेलं आहे. मीठ, हळद, जिरे, ओवा आणि 1 चमचा तीळ आपण मिक्स केलेला आहे. काळं तिखट किंवा गरम मसाला टाकायचा आहे आणि चवीनुसार आपण लाल तिखट वापरलेलं आहे. सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये प्रमाणानुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकायची आहे आणि त्यानंतरही परत व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला केवढी कोथिंबीर हवी आहे, तेवढी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे. आपण पाहिलात कोथिंबीर किती छान आणि ताजी आहे. थोडीही सुरकतलेली नाही. आता आधी आपण कोथिंबीर आणि पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाव वाटी दही टाकायचं आहे. फक्त 1 ते 1.5 चमचाच आपण इथे दही वापरलेलं आहे. त्यानंतर पाणी वापरून आपण व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेलाचा हात लावून पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे. सगळे गोळे एकदम तयार करून घेतल्याने गॅसची बचत होते. पहा, तुम्हाला ज्या आकारामध्ये पराठे लाटायचे आहेत, धपाटे बनवायचे आहेत, त्या आकारामध्ये तुम्ही पराठे, धपाटे लाटू शकता. आता आपण पाहिलात यामध्ये पराठे जेव्हा आपण लाटत होतो, तेव्हा चपातीसारखे 3 घड्या आपण केलेले नाहीत. त्यामुळे ह्याला पदर न पडताही मऊ असे हे पराठे तयार होतात. कारण यामध्ये आपण दही वापरलेलं आहे. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित आपण पराठे
धपाटे पचवून घ्यायचे आहेत. असे हे कोथिंबिरीचे मऊ रुचकर धपाटे तयार झालेले आहेत. झटपट होणारे हे पराठे तुम्हीही जरूर करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सुमाज किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.